ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजताच नगराध्यक्ष पदासाठी मनीषा अरुण लोहकरे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। एम फार्मसी पदवीधर असलेल्या मनीषा लोहकरे के वाघ फार्मसी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून उच्च शिक्षित तरुण आणि प्रबुद्ध नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जाते। ओझर शहरातील कचरा व्यवस्थापनाची गंभीर समस्या दूर करण्यास त्या प्राधान्य देणार असून निवडून आल्यास ही समस्या कायमची सोडविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच रस्ते, नाले, पाणी पुरवठा आणि वीज समस्या दूर करून शहराचा चेहरा बदलण्याची हमी त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच त्यांनी नदीकाठावरील कचऱ्याची नियमित स्वच्छता करून परिसर सुशोभित करण्याचा संकल्प व्यक्त केलाय। दशक्रिय विधी शेडचे नूतनीकरण हेही त्यांच्या प्राधान्यक्रमातील काम असून लांब पल्ल्याचा बसेस ओझरला थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक तातडीची पावले उचलणार आहे। शैक्षणिक क्षेत्रातही मनीषा लोहकरे विशेष कल्पकता दाखवत असून पुणे येथील आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाचे केंद्र ओझरमध्ये सुरू करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा त्यांचा मानस आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लघुउद्योग आणि बचत गटांना चालना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। तसेच युवकांसाठी अभ्यासिका तर रोजगारासाठी वेगळ्या योजनांची आखणी करण्याचा त्यांनी संकल्प केलाय। ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जिम आणि नाना नानी पार्क उभारण्याची त्यांनी जाहीर केलंय। समाजकार्यात अग्रेसर असलेले त्यांचे वडील अरुण लोहकरे यांचा पाठिंबा आणि अनुभवी मनीषा लोहकरे यांच्या प्रचारात बळ देणारा ठरणार आहे। ओझरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून मनीषा लोहकरे उमेदवारी लढवित असून प्रचारादरम्यान मनीषा लोहकरे यांना नागरिकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। ओझर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगा? नमस्कार, माझे नाव मनीषा अरुण लोहकरे। मी ओझर नगर परिषद 2025 निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी मी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे। मी पुणे येथे माझे शिक्षण केलेले आहे। मी सध्या के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे। निवडून आल्यानंतर ओझर शहरासाठी तुम्ही कोणते नवे बदल घडवू इच्छिता, काय सांगा? अशा अनेक समस्या आहेत, जसे कचरा व्यवस्थापन, तरुणांना रोजगार, पाणी समस्या, रस्ते, नाली, वीज, ह्या सर्व मूलभूत गरजा ओझरमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आपल्या ओझर गावातील मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा उंचावेल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तुमच्या कुटुंबाचा, विशेषतः अरुणदादा लोहकरे यांचा समाजकार्यातील सहभाग तुम्हाला कसा पाठिंबा देतो ताई, काय सांगा? माझे वडील हे आधीपासून गावाची सेवा करत आलेले आहे, त्यामुळे मी त्यांची प्रेरणा घेऊन मी ह्या क्षेत्रात पदार्पण करायचं ठरवले आहे। युवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही कोणत्या योजना राबवण्याचा विचार करणार आहात? जसे की महिलांसाठी मी लघु उद्योग, बचत गट माध्यम आणि तसेच सॅनिटरी पॅड उपलब्धता ह्या सर्व गोष्टींसाठी मी कार्यरत असणार आहे। तसेच युवकांसाठी मी अभ्यासिका, रोजगार अशा गोष्टी मी उपलब्ध करून देणार आहे आणि महिलांसाठी मी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लघु उद्योग, त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा मिळेल यात मी तत्पर राहणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जिम आणि नाना नानी पार्क हे असे सुद्धा मी उपक्रम करणार आहे। तरुण युवक युवतींना राजकारणात यावं यासाठी आपण काय संदेश द्याल? आजकालची पिढी ही खूप हुशार आणि खूप ऊर्जा आणि त्यांच्यात एक काहीतरी करण्याची ताकद आहे, त्यामुळे मी प्रत्येक युवक युवतींना सांगेल की तुम्ही या पुढे उतरा, पुढे जा आणि आपला विकास, आपल्या शहराचा विकास कसा होईल, आपले कौशल्य वापरून प्रत्येक काम जबाबदारीने घेऊन ह्या गोष्टी आपण बदल घडवू शकतो आणि आपल्या इथून ओझरचा विकास, पूर्ण शहराचा विकास, आपल्या भारताचा विकास कसा होईल यासाठी आपण आपले प्रयत्न, आपले कौशल्य हे वापरून आपला विकास, आपला भारताचा विकास हा नक्कीच होईल। जाता जाता ओझर मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? गावातील जेवढ्याही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी तत्पर असेल। येत्या 2 तारखेला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा आणि मला प्रचंड मतांनी विजयी मिळवून द्या। मी सर्वांच्या सेवेसाठी तत्पर असेल। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। मनीषा ताईंनी थेट नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगा? नमस्कार, माझे नाव अरुण साहेबराव लोहकरे। मी
ओझरचा रहिवासी असून ओझरला नवीन नाव वाहन बाजाराचं नाव आणून दिले। मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की माझी मुलगी कुमारी मनीषा अरुण लोहकरे अपक्ष नगर परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभी केलेली आहे। तरी नागरिकांनी माझ्यावर माझ्या मुलीच्या शिक्षणाला महत्त्व देऊन जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना माझी नम्र विनंती। तसंच सर्वांना आवाहन करू इच्छितो की येत्या 2 डिसेंबर रोजी माझ्या मुलीला प्रचंड मतांनी विजय मिळवून द्यावा हीच तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती। तसेच जनतेच्या कोणत्याही समस्या असल्यास कचरा, वीज, रस्ते काही नागरिकांच्या समस्या निघाल्यास त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, मी इंदिरा अरुण लोहकरे। माझी मुलगी कुमारी मनीषा अरुण लोहकरे निवडणूक 2025 ला अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदी उभी आहे। सर्व जनतेने माझ्या मुलीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे। माझी मुलगी के वाघ येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। तर प्रत्येक मतदाराने शिक्षणाचा विचार करून मतदाराला निवडून द्या। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील दिलीप जाधव, ओझर।